आणि दुसरे काय आहे सिस्टीम सॉफ्टवेअर्स. त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे आपण दोन टाईप बघितले, एक म्हणजे पॅकेजेस आणि दुसरा काय कस्टमाइज. कस्टमाइज सॉफ्टवेअर. बरोबर आहे. त्याच्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पण दोन प्रकार बघितले, एक काय ऑपरेटिंग सिस्टम आणि दुसरं काय ॲक्सेसरीज. आता जे श्रावणीने जे सांगितलं ॲक्सेसरीज आणि युटिलिटीज हा त्याचा भाग आहे सिस्टीम सॉफ्टवेअरचा. समजलं? हॅलो. आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे की आता जर हे सॉफ्टवेअर तयार करायचे म्हणलं तर आपण कशाचा वापर करणार? कसे सॉफ्टवेअर तयार करणार? कसं करणार? लँग्वेजेस. त्यासाठी काय वापरणार? लँग्वेजेस. लँग्वेजेस म्हणजे काय? भाषा. आणि भाषा म्हणजे काय? लँग्वेजेस. आता सध्या आपण कोणची भाषा वापरतो आपल्या कम्युनिकेशनसाठी? आता सध्या आपल्या कम्युनिकेशनमध्ये कोणची भाषा आहे? मराठी आहे. मराठी. हिंदी इंग्लिश आहे. इंग्लिशचे आपण बरेचसे शब्द वापरतो, हिंदीचा फार कमी वापर करतो. पण आपल्या लँग्वेजमध्ये जनरली आपण मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश अशी भाषा वापरतो. आता कॉम्प्युटरला कोणची भाषा समजते? बायनरी. बायनरी लँग्वेज. बरोबर आहे. कॉम्प्युटरला समजणारी बायनरी लँग्वेज आहे. तर तिला कोणची भाषा म्हणायचं? कॉम्प्युटरची भाषा म्हणायचं. त्याला कोणची म्हणायचं? कॉम्प्युटरची भाषा किंवा मशीन लँग्वेज म्हणायचं. त्याला कोणची लँग्वेज म्हणायचं? मशीन लँग्वेज. ओके. समजते सगळ्यांना? कॉम्प्युटर लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज. ठीक आहे. तर कॉम्प्युटरला जी भाषा समजते ती भाषा कोणची आहे? बायनरी लँग्वेज. मशीन लँग्वेज आहे. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? मशीन लँग्वेज किंवा बायनरी असं म्हणतात. बायनरीमध्ये काय येतं? कोणते शब्द असतात त्याच्यामध्ये? आपण जसं मराठीमध्ये फक्त 0 and 1 हे दोनच डिजिट येतात बायनरीमध्ये. आपल्या भाषेमध्ये A to Z कॅरेक्टर येतात इंग्लिशमध्ये. बरोबर आहे. त्यातले काही स्वर असतात, काही व्यंजन असतात. मराठीमध्ये ते जवळजवळ 52 कॅरेक्टर्स असतात. आ ई पासून थेट नेपर्यंत. बरोबर आहे. क ख ग त्याच्यामध्ये सुद्धा काही स्वर आणि व्यंजन आहेत. ठीक आहे. मग तसे बायनरीमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? सगळे 0 आणि 1 हे नंबर आणि कॅरेक्टर्स दोन्हीसाठी एकच काम करतं. 0 आणि 1. आपल्याकडे नंबर्स वेगळेच 0 to 9. ओके ओके ओके. माझी स्क्रीन नाही करतो हे मी ऑन केलं ना. ओके. आता दिसते स्क्रीन? आता माझा कॅमेरा पण ऑफ ठेवतो म्हणजे तुम्हाला पूर्ण सीट दिसेल. ओके. त्याच्यामध्ये 0 आणि 1 हे दोनच नंबर ह्यामध्ये येतात. A to Z कॅरेक्टरप्रमाणे असे नंबर्स वेगळे कॅरेक्टर्स वेगळे असं काही नाही आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला जो काही शब्द सांगायचा असेल किंवा जे काही वाक्य सांगायचं असेल किंवा जे काही अक्षर द्यायचं असेल, नंबर द्यायचे असेल, ते सुद्धा आपण कसे देतो? 1 1 0 0 1 असे 8 डिजिटचे एक सिक्वेन्स तयार करून देतो. त्याला कॉम्प्युटरला सांगताना काय सांगतो? 8 डिजिटची एक सिक्वेन्स. सुरुवातीला जर 0 घेतला तर सुरुवातीला 0 पण दिसला पाहिजे किंवा 1 पण सुरुवातीला असू शकतो. कुठलाही नंबर असू शकतो. असे 8 याची एक सिक्वेन्स येते. त्याला आपण काय म्हणतो? बाईट असं म्हणतो. बरोबर आहे. हे शिकलो ना आपण बायनरी डिजिट्समध्ये. आणि 0 किंवा 1ला काय म्हणतो? बीट म्हणतो. बीट्स किंवा बीट. ओके. हॅलो. आहे का लक्षात? बीट आणि बाईट मधला फरक? म्हणजे आपण आता कॉम्प्युटरला जे काही ऑर्डर देणार आहोत किंवा जे काही प्रोग्राम देणार आहोत किंवा कॉम्प्युटरला जे काही आपण त्याला काही समजून सांगणार आहोत ते कोणत्या भाषेत सांगणार आहेत? मशीन लँग्वेजमध्ये 0 आणि 1 मध्ये. बरोबर आहे. मग आता जर आपल्याला कॉम्प्युटरला सगळं 0 आणि 1 मध्ये सांगायचं तर अशा पद्धतीने आपण सांगू शकतो का? असा प्रोग्राम तयार करू शकतो का?
कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला प्रोग्राम तयार करता येणं शक्य आहे का? 0 आणि 1ची भाषा आपल्याला समजणार आहे का? येते लक्षात? म्हणजे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य आपण त्या पद्धतीने सांगू शकत नाही. म्हणून कॉम्प्युटरमध्ये काही लँग्वेज तयार केलेल्या आहेत, जसं सी लँग्वेज आहे, C++ आहे, जावा आहे, बेसिक आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअल बेसिक आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या पास्कल आहे, कोबल आहे. अशा प्रकारच्या अनेक लँग्वेजेस आपल्याला माहिती आहेत. कॅमेरा म्यूट ठेवायचे, कोणी म्यूट ठेवत नसेल तर मॅडम तिथून म्यूट करायचा. तर अशा ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आपल्याला ज्या माहिती आहेत त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्युटर लँग्वेजेस, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. त्याला काय म्हणतो? प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. तर ज्याच्यामध्ये असे प्रोग्राम्स तयार केले जातात, जसं आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पाहिलं, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, पेंट, कॅल्क्युलेटर, छोटे छोटे युटिलिटीज तयार केल्या जातात. ह्या युटिलिटीज किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅमिंग एखादं सॉफ्टवेअर मोठं कस्टमाइज सॉफ्टवेअर कुठलं जरी प्रोग्राम तयार करायचा असेल तर तो प्रोग्राम बनवण्यासाठी कशाची गरज पडते? अशा प्रोग्रॅमिंग लँग्वेजची गरज पडते. कारण या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस काय करतात? आपण आपल्या भाषेमध्ये म्हणजे युजर लँग्वेजमध्ये त्यांना आपण काय करू शकतो? कॉम्प्युटरचा प्रोग्राम कोडिंग करू शकतो. प्रोग्राम कोडिंग करण्यासाठी ह्या लँग्वेजेस वापरल्या जातात. हॅलो, समजते सगळ्यांना? तर एखादा प्रोग्राम कोड करण्यासाठी जे काही आपण लँग्वेज वापरतो तिलाच काय म्हणतात? प्रोग्रॅमिंग लँग्वेज असं म्हणतात किंवा कोडिंग लँग्वेज असं म्हणतात. ओके. मग आता ही जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे किंवा ही जी कोडिंग लँग्वेज आहे ही वापरून आपण कॉम्प्युटरला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये प्रोग्राम सांगू शकतो. ॲक्च्युली आपण सांगणार कोणत्या भाषेमध्ये? युजर लँग्वेजमध्ये सांगणार, पण ती कॉम्प्युटरला नंतर कन्वर्ट केली जाणार. आणि ती कन्वर्ट केलेली लँग्वेज कोणची असणार आहे? मशीन लँग्वेज म्हणजेच बायनरी. म्हणजेच त्याला काय म्हणायचं? बायनरी. मशीन लँग्वेज म्हणजेच कोणती लँग्वेज असणार आहे? कॉम्प्युटर किंवा मशीन लँग्वेज असं आपण काही पण म्हणू शकतो. मशीन लँग्वेज म्हणतात, कोणी त्याला कॉम्प्युटर लँग्वेज म्हणतात, कोणी त्याला बायनरी लँग्वेज असं म्हणतात. तर त्यामध्ये त्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. तर ह्या कन्व्हर्जननुसार किंवा ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजनुसार यांचे दोन भाग पडतात, दोन प्रकार पडतात. एक असती हाय लेवल. कोणची असती? हाय लेवल लँग्वेज. आणि दुसरी असते लो लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? बायनरी. हां, बायनरी म्हणजे कोणची झाली? लो लेवल. आणि हाय लेवल म्हणजे कोणची? युजर लँग्वेज किंवा प्रोग्रामिंगसाठी आपण ज्या लँग्वेज वापरतो, सी, जावा, बेसिक, व्हीबी, कोबल, पास्कल, ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या लँग्वेज कोणत्या आहेत? प्रोग्रामिंग म्हणजे किती, कोणत्या लेवलच्या? हाय लेवलच्या. आणि जी डायरेक्ट मशीन लँग्वेजमध्ये असतो कोडिंग, म्हणजे 0 आणि 1मध्ये किंवा 11001मध्ये जे काही कोडिंग होतं त्याला कोणती लँग्वेज म्हणतात? बायनरी लँग्वेज. हां, लो लेवल लँग्वेज असं म्हणतात. समजलं फरक तुम्हाला हाय लेवल आणि लो लेवलमधला? आपण जो काही प्रोग्राम तयार करणार आहे तो हाय लेवलमध्ये करणार आहे का लो लेवलमध्ये? हाय लेवलमध्ये करणार आहे, बरोबर आहे. मग तो हाय लेवलमध्ये तयार केलेला प्रोग्राम नंतर कुठे पाठवला जाणार आहे? लो लेवलमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. कशामध्ये कन्वर्ट केला जाणार आहे? लो लेवलमध्ये. आता लो लेवलमध्ये कन्वर्ट केलेलाच प्रोग्राम कोणाला समजणार आहे? कॉम्प्युटरला समजणार आहे. आणि तोच रन होऊ शकणार आहे का हाय लेवलमधला प्रोग्राम रन होणार आहे? कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम कोणचं काम करणार आहे? लो लेवल, बरोबर आहे. आता ही लो लेवल लँग्वेज कुठे वापरली जाते? जर समजा कॉम्प्युटरमध्ये आपण जो काही प्रोग्राम स्टोअर करून ठेवला आहे तो तुम्हाला आता डायरेक्ट एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्या लेवलला वापरले जाते? लो लेवल. येतं लक्षात?
जो डायरेक्ट बायनरीमध्येच प्रोग्राम असतो त्याला कोणता म्हणतात, लो लेवल म्हणतात. आता जर समजा तुमचं जी बायस मेमरी असते ती कोणत्या लँग्वेजमध्ये तयार केलेली असते, बायस मेमरी म्हणजे कोणची मेमरी, कुठं असते ती, कोण सांगल, बायस मेमरी बद्दल कोण सांगल. हॅलो, बायस मेमरी म्हणजे काय. प्रणाली, श्रेयस, श्रावण, निकिता, वावरे, पूजा वावरे आहे का, पूजा वावरे, आदित्य, कोणतरी सांगा ना मला. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. हां, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. पण ती कुठं असते बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, बायस ही मेमरी कुठं असते. हॅलो, आठवतं का काही, गेले विसरून. कशामध्ये असते बायस इन्फॉर्मेशन, कशामध्ये असते, सीपीयू मध्ये. कुठं असते, कुठं असते सांगा ना, सीपीयू मध्ये असते तर कुठे असते ती. आत्ता कोण काय सांगत होतं, मदरबोर्डमध्ये. मदरबोर्डमध्ये कुठे असते, कशामध्ये असते बायस इन्फॉर्मेशन. हॅलो, बोला, आहे का, लक्षात आहे का कुठं. नाही लक्षात. सर रोमच्या बाजूला असती. रोमच्या बाजूला काय, बरं रोमच्या बाजूला काय काम असते सर. बायस मेमरी म्हणजे कोणची मेमरी. हॅलो, बायस मेमरी म्हणजे कोणची मेमरी. कोण सांगल. बायस मेमरीमध्ये काय असतं. हॅलो, रोमच्या बाजूला असते तर काय काम असते रोमच्या बाजूला, किंवा बायस मेमरी काय काम करते. दिलेल्या वर्कच म्हणजे आउटपुट काय आहे ते सांगते. आउटपुट सांगते. ओके, बायस मेमरीचं लॉंग फॉर्म काय होतं. हे बघा, बायस, बायस म्हणजे काय आहे. फुल बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. म्हणजे इनपुट आउटपुटची जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे, किंवा त्याला बुटिंग इन्फॉर्मेशन ऑफ इनपुट आउटपुट सिस्टीम असं म्हणतात. बुटिंग हा शब्द कशा संदर्भात येतोय, रोम. हां, रोम संदर्भात. आणि रोम मध्ये काय असतं, रोम मध्ये काय असतं. हॅलो, काय असतं रोम मध्ये, कोणची इन्फॉर्मेशन असते. लिहून ठेवा आता त्याच्या खाली तिथे. रोम मध्ये काय असतं, बायस मेमरी म्हणतात त्याला. कोणची मेमरी म्हणतात. एक्झॅक्ट आपण बघितलं ना, रीड ओनली मेमरी. कशासाठी असते ती रीड ओनली मेमरी. बुटिंग प्रोसेस. हां, बुटिंग प्रोसेस करण्यासाठी, किंवा बुटिंगची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस किंवा ती जी मेमरी आहे, ती जी इन्फॉर्मेशन आहे, तिलाच काय म्हणतात, बायस मेमरी असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, बायस मेमरी असं म्हणतात. येतं लक्षात. हॅलो, विसरले. तर ही जी बायस मेमरी जी आहे
तर ही बायस मेमरी आपल्याला कॉम्प्युटरमध्ये जर स्टोअर करायची असेल किंवा त्या बायसमध्ये जर स्टोअर करायची असेल, रोममध्ये स्टोअर करायची असेल, तर ती कशी स्टोअर केली जाते? मशीनमधून डायरेक्टली कशामध्ये पाठवली जाते? रोम नावाचा जो IC असतो, जो मेमरी असते, त्या मेमरीमध्ये डायरेक्टली काय केलं जाते? त्याच्यामध्ये सेव्ह केलं जाते. किंवा आता जे तुम्ही रोबोटिक टेक्नॉलॉजीसाठीचं जे तुम्हाला मागं मी किट दाखवलं होतं, रोबोटिक टेक्नॉलॉजी, तर ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण काय सांगितलं होतं, एक मायक्रो कंट्रोलर बोर्ड असतो. त्याच्यामध्ये काय असतो? मायक्रो कंट्रोलर बोर्ड. तर आता आपण जो काही प्रोग्राम तयार केलेला आहे, तो प्रोग्राम डायरेक्ट कॉम्प्युटरमधून ह्या मायक्रो कंट्रोलर बोर्डमध्ये इन्स्टॉल करण्याचं काम केलं जातं. तर त्यालासुद्धा काय म्हणतात? कोणची लँग्वेज म्हणतात? लो लेवल. कारण आपण पहिला जो प्रोग्राम तयार करतो ते कोणत्या लँग्वेजमध्ये करतो? प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा हाय लेवल लँग्वेजमध्ये. कशामध्ये करतो? प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यालाच काय म्हणतात? हाय लेवल लँग्वेज. तर ह्या हाय लेवल लँग्वेजमध्ये जो काही प्रोग्राम तयार केला जातो, तर तो प्रोग्राम नंतर कशामध्ये कन्वर्ट केला जातो? लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट केला जातो. आणि लो लेवल लँग्वेजमधून कन्वर्ट करून मग तो आपण डायरेक्ट मशीनमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटरमध्ये म्हणा तो इन्स्टॉल करतो आणि तिथे इन्स्टॉल केल्यानंतर तो आपण यूज करू शकतो. समजलं? समजलं का? आता ही लो लेवलची इथे डायरेक्ट मशीन टू मशीन असते. कशी असते? मशीन टू मशीन इन्स्टॉल केली जाते. ही डायरेक्टली आपण त्याला असे लिहून किंवा त्याचं कोडिंग करून आपल्याला ते तसा प्रोग्राम तयार करणं शक्य नसल्यामुळे आपण अशा लँग्वेजेस वापरत असतो. C++, जावा, बेसिक, कोबल, पास्कल. ओके. आणि ह्या लँग्वेज वापरून आपण कॉम्प्युटरचा वापर कशासाठी करतो? प्रोग्राम तयार करण्यासाठी करतो. कशासाठी करतो? प्रोग्राम तयार करण्यासाठी. आणि ह्याच प्रोग्रामिंग लँग्वेजला हाय लेवल लँग्वेज असं म्हणतात. समजलं तुम्हाला दोन्हीतला फरक? हां. जसं आता आपण इथं पॅकेज, कस्टमाइज सॉफ्टवेअर असं बघितलं, तसं याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि युटिलिटीज बघितल्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये. तसं आता लँग्वेजमध्ये 2 प्रकार पडले. एक कोणचा? हाय लेवल. आणि दुसरा लँग्वेज. हां. आणि दुसरा कोणचा? लो लो लेवल लँग्वेज. समजलं? एक हाय लेवल आणि दुसरी लो लेवल. आता याला कन्वर्ट करण्यासाठी काय असतं? याचं कन्व्हर्जनसाठी काय वापरलं जातं? हाय लेवल लो लेवलमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं नेमकं? कसं कन्वर्ट केलं जातं माहिती आहे कोणाला? हाय लेवल लँग्वेजमधून लो लेवल लँग्वेजमध्ये डायरेक्टली कन्वर्ट होतं का ते? समजा जो काही प्रोग्राम आहे C++, त्याच्यातून डायरेक्ट कन्व्हर्जन केलं जातं की त्याला काही टूल्स वापरावं लागतात आपल्याला एखादं दुसरं? इंटरप्रेटर. हां. त्याला काय वापरतात? कंप्लायर आणि इंटरप्रेटर. कंप्लायर किंवा इंटरप्रेटर. कंप्लायर किंवा इंटरप्रेटर असे हे जे 2 टूल्स आहेत त्यांचा वापर केला जातो. इंटरप्रेटर किंवा कंप्लायर. कंप्लायर किंवा इंटरप्रिटर. इंटरप्रिटर म्हणजे काय आणि कंप्लायर म्हणजे काय? याचं काम काय आहे? हॅलो. इंटरप्रिटर आणि कंप्लायरचं काम कोण सांगत? हाय लेवल मधून लो लेवल मध्ये कन्वर्ट करणे. सिंपल काम आहे. काय काम आहे? का हाय लेवलमध्ये जो प्रोग्राम आहे त्याला काय करायचं आहे? लो लेवलमध्ये त्याला
कन्वर्ट करायचं. ओके, तर हे कन्वर्जनचं काम कोण करतंय? हां, कन्वर्जन. ठीक आहे, हे कन्वर्जनचं काम कोण करणार आहे? कंप्लायर आणि इंटरप्रेटर करणार आहे, बरोबर आहे. आणि फक्त कन्वर्जनच करणार आहे का अजून काही काम करणार आहे तो? स्कॅन करून त्याचे चुका दाखवल्या जातात. तुका बग्स वगैरे काही असते ते म्हणजे काढून टाकण्याचं काम इंटरप्रिटर करणार आहे. हां, म्हणजे जर कॉम्प्युटरमध्ये काही त्याला प्रोग्राम तयार करताना काही एरर्स आले असतील, काही बग्स आले असतील, काही मिस्टेक्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी काय कोण शोधून काढणार आहे? इंटरप्रिटर. इंटरप्रेटर. फक्त इंटरप्रेटरच शोधतो त्या सगळ्या गोष्टी? कंप्लायर पण शोधतो. हां, कंप्लायर किंवा इंटरप्रेटर हे दोघांचं काम काय आहे? त्यातले बग्स म्हणजे काही गोष्टी त्रुटी राहिलेल्या असतील, काही एरर्स असतील किंवा काही मिस्टेक असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते काय करायचे? शोधून काढायचे. तर हे कॉम्प्युटरमधून ते शोधायचं काम कोण करतंय? कंप्लायर किंवा इंटरप्रेटर करतो. समजतंय? कंप्लायर किंवा इंटरप्रेटरचं ते मेन काम आहे. आणि नंतर काय करायचं आहे? त्याला कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? प्रोग्राम कन्वर्ट करायचा. कशामध्ये करायचा आहे? हाय लेवल टू लो लेवल. हां, हाय लेवल टू लो लेवल म्हणजेच बायनरीमध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. येतं लक्षात? तर हे काम कंप्लायर किंवा इंटरप्रेटरचं आहे. पण मग कंप्लायर किंवा इंटरप्रेटर असं का वापरलेत? कंप्लायर आणि इंटरप्रेटर दोन्हीपैकी एकच कोणी करू शकत नाही का? नाही करू शकत. ओके, का बरं? दोन्हीपैकी एक का नाही करू शकत? हॅलो, मॅडम समोर कोण आहे ते बघा. कंप्लायर किंवा इंटरप्रेटर जो आहे हे दोन्ही कामं एकटाच करू शकत नाही का? का दोन्ही वेगवेगळे आहेत किंवा एकच आहेत? का त्यांचे काम काय आहे? त्याच्यामध्ये फरक काय आहे? कोण सांगाल? ज्याला जे माहिती ते सांगा. दीप, काय कंप्लायर आणि इंटरप्रेटर काय? आदर्श, कोण सांगाल? हॅलो, 30 विद्यार्थी आहेत ऑनलाईन, बाकी ऑफलाईन 6 आणि 2 8 जण आहेत. पलीकडच्या लॅबमध्ये कोणी बसलेलं आहे का? ठीक आहे. कंप्लायर संपूर्ण प्रोग्रामचं एकत्रितरित्या म्हणजे पूर्ण प्रोग्राम हा जो असतो स्कॅन केला जातो, त्यातील जे चुका आहेत, जे त्रुटी आहेत ते दर्शवल्या जातात. बरोबर आहे. पूर्ण प्रोग्राम जो आहे तो एकत्रितरित्या स्कॅन केला जातो आणि त्यातले प्रॉब्लेम्स ते दाखवले जातात. हे कोण करतं काम हे सगळं? कंप्लायर. हां, मग इंटरप्रेटर काय करतो? सगळे पडताळणी करतो, त्यातील काही एखादी चूक असेल तर तो दर्शवतो. एखादी चूक दाखवतो, सगळे नाही दाखवत का? म्हणजे दरवेळेस त्याची आणि मग चुका असल्या ते दाखवल्या जातात. चुका दाखवल्या जातात. ठीक आहे. प्रत्येक ओळीची जे ओळ नवळ तपासलं जाते. ओळ नवळ तपासल्या ते. हां, बोल, काय सांगत होती श्रावणी? कंप्लायर पूर्ण प्रोग्राम रीड करून नंतर त्यातल्या चुका दाखवतं. तर इंटरप्रेटर हे म्हणजे मिस्टेक आली का लगेच दाखवतं. इंटरप्रेटर हा मिस्टेक आली का लगेच दाखवतो. ठीक आहे. So interpreter translates one program at a time in the computer, and compiler translate whole program at a time in the computer. मला नाही कळलं दोन्हीतलं. परत एकदा सांग. हां, कंप्लायर काय करतो? हां, वन टाइम करतो. One time करतो sir, at a time. ॲट ए टाइम, वन टाइम काय करतो? इंटरप्रेटर.
ट्रान्सलेट करतो प्रोग्राम. एक मिनिट आता मी इंटरप्रेटरच्या समोर लिहितो. इंटरप्रेटरच्या समोर वन टाईम ॲट अ टाईम. आणि कंप्लायर काय करतो? हा ट्रान्सलेट मी प्रोग्राम ट्रान्सलेट करतो ॲट अ टाइम. मिनी येस. मिनी प्रोग्राम करतो. ओके. अजून होल प्रोग्राम. होल प्रोग्राम. ओके. मिनी का होल? होल सर. होल. ओके. होल प्रोग्राम हा कंप्लायर ट्रान्सलेट करतो आणि इंटरप्रेटर काय करतो? वन टाईम वन प्रोग्राम का? येस. अजून कोणाला काय सांगता येईल? हॅलो, आहे का अजून कोणाकडे काही माहिती याच्या व्यतिरिक्त? आता आपण समजून घेऊया कंप्लायर आणि इंटरप्रेटर मधला फरक. कंप्लायर ह्या शब्दाचा अर्थ काय झाला? कंप्लीट. काय शब्दाचा अर्थ आहे? कंप्लीट. कंप्लायर ह्या शब्दाचा अर्थ कंप्लीट. पहिल्यांदा काय करायचं हे तुम्हाला समजलं ना? आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं की लँग्वेजेस दोन प्रकारचे आहेत. एक आहे हाय लेवलची आणि एक आहे लो लेवलची. लो लेवल म्हणजे बायनरी, जी कॉम्प्युटरला समजते. कॉम्प्युटरची भाषा म्हणजे कोणची आहे ती? बायनरी. आणि आपल्याला जी समजते ती कोणची आहे? इंग्लिश, मराठी, हिंदी. आपण आपल्या भाषेमध्ये तयार केलेला प्रोग्राम, कॉम्प्युटरसाठी तयार केलेला कोड, हा कोड डायरेक्टली कॉम्प्युटरला वाचता येत नाही, म्हणून त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं? लो लेवल म्हणजे बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. हे कन्वर्ट करण्यासाठी आपण एक टूल्स वापरतो, त्याचं नाव आहे कंप्लायर किंवा इंटरप्रेटर. दोन्हीपैकी कोणचं टूल्स वापरलं तरी चालतं. तुम्ही कंप्लायर वापरा किंवा इंटरप्रेटर वापरा. इथपर्यंत समजलं? हा कंप्लायर किंवा इंटरप्रेटर फक्त कन्वर्ट करत नाही, तो काय करतो? पूर्ण प्रोग्राम वाचून घेतो आणि त्या प्रोग्राममधल्या मिस्टेक पण दाखवतो. यांचं काम काय आहे? नुसतं कन्वर्ट करायचं नाही, चुकीचं असलं तरी कन्वर्ट करायचं नाही, तर ते प्रोग्राम प्रॉपरली रन होतो की नाही होतो, त्याच्यामध्ये काही बग्स राहिलेले, काही समजा त्रुटी राहिलेल्या आहेत का. कधी कधी मी तुम्हाला सांगितलं घरून निघाले, घरून निघाल्यानंतर मैत्रिणीकडे गेले, मैत्रिणीला घेऊन क्लासमध्ये आले, बरोबर आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच नाही तुम्ही वही पुस्तक काय सोबत काय घेऊन यायचं ते. तुम्ही ते सोबत आणलंच नाही. चालेल का? तर म्हणजे ही राहिलेली त्यातली काय झाली? त्रुटी झाली. किंवा तुम्हाला सांगितलं तुम्ही घरून निघाले, घरून मैत्रिणीकडे आले, मैत्रिणी तुम्हाला क्लासला यायचं आहे, पण क्लासला येण्याचं रूटच सांगितलं नाही. किंवा त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते सांगितलं नाही. तुम्ही फक्त काय करतात? घरून निघतात, मैत्रिणीकडे, मैत्रिणीकडून परत कुठं जातात? तुमच्या घरी जातात, तुमच्या घरून परत कुठं जातात? मैत्रिणीकडे जातात, कारण तुम्हाला काय सांगितलं आहे? क्लासला जायचं आहे. पण क्लासला जाण्यासाठी येण्याचा रूट देण्याऐवजी तुम्ही तिथेच लूप होते, तिथेच जागेवर तो प्रोग्राम फिरतो. अशा प्रकारचे काही एरर्स असतात, बग्स असतात, तर त्यालाच आपण काय म्हणतो? त्याच्या मिस्टेक किंवा बग्स किंवा एरर अशा गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम हे सुद्धा कोण करत असतं? इंटरप्रेटर आणि कंप्लायर करत असतात, बरोबर आहे. पण आता त्यांचं नाव जे आहे कंप्लायरचा अर्थ काय होतं? कंप्लीट, होल. कंप्लायर म्हणजे काय? कंप्लीट. ठीक आहे. आणि इंटरप्रेटरचा अर्थ काय झाला? इंटरप्ट करणं. काय करणं? इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे काय? आपण म्हणतो ना मध्येच इंटरप्ट करू नको. इंटरप्ट शब्दाचा अर्थ काय झाला? मध्येच थांबवणं. इंटरप्ट म्हणजे काय? मध्येच थांबवणं. त्याला आपण काय म्हणू? पॉज म्हणू किंवा स्टॉप म्हणू. मध्येच काय येतो? पॉज येतो किंवा स्टॉप येतो, त्याला काय म्हणायचं? इंटरप्ट करणे. म्हणजे सपोज समजा मी जे काही तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करता? ते सगळं ऐकून घेतात
ऐकल्यानंतर तुम्ही काय करतात ते सगळं व्यवस्थित ऑब्झर्व करतात मी जे काही तुम्हाला सांगितलं त्याच्यात, आणि मग तुम्ही मला काय करतात माझ्या कामातल्या किंवा माझ्या बोलण्यातल्या चुका दाखवतात. सर इथे 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 हे हे दुरुस्ती करा. आता हे दुरुस्त झालं म्हणजे आपलं काम काय होईल, ओके होईल. आणि मग मी काय करतो त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो आणि मग ते आपण ब्रॉडकास्ट करतो किंवा प्रसारित करतो ती माहिती. समजलं? ही आपली काम करण्याची पद्धत झाली. दुसरं एक जण काय आहे, तो काय करतो की माझं काम चालू असताना मी जे काही बोलतो ते मध्येच सांगतो, लगेच थांबवतो. थांबा थांबा थांबा, इथं हे वाक्य काय झालं, चुकलं. आपण काय करू, हे वाक्य पहिल्यांदा काय करू, दुरुस्त करू. मग ते वाक्य मी दुरुस्त करून पूर्ण व्यवस्थित सांगितलं किंवा व्यवस्थित लिहिलं का मग ते पुढचं वाक्य काय करणार आहे, वाचून त्याची चूक दुरुस्त करणार आहे. असं मध्ये मध्ये थांबत 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 जो काही चुका दुरुस्त करतो त्याला काय म्हणायचं, इंटरप्रेटर. त्याला काय म्हणायचं, इंटरप्रेटर. आणि जो कंप्लीट प्रोग्राम वाचून त्यातल्या सगळ्या चुका एकसाथ दाखवतो आणि सगळ्या चुका दुरुस्त करून घेतो आणि सगळ्या चुका दुरुस्त झाल्यानंतर त्याला कन्वर्ट करतो, त्याला काय म्हणायचं, कंप्लायर. त्याला काय म्हणायचं, कंप्लायर. येतं लक्षात? हॅलो. आणि जो प्रोग्राम असा आहे का जो काय करणार आहे, मध्ये मध्ये थांबणार आहे, लाईन टू लाईन वाचणार आहे, तो प्रत्येक प्रोग्रामचे काय करणार आहे, दोघं पण प्रत्येक लाईन वाचतात. पण हा काय करतो, जिथे त्याला एरर येईल तिथेच तो काय करतो, थांबतो. हा पहिला फरक समजला तुम्हाला? पहिला फरक समजला का? कंप्लीट प्रोग्राम वाचून घेणे म्हणजे कंप्लायर, आणि जो मध्ये मध्ये थांबत 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 प्रोग्रामच्या एरर दाखवत दाखवत पुढे जातो तो म्हणजे काय झाला, इंटरप्रेटर. आता दुसरा फरक असा आहे, कंप्लायर सगळा प्रोग्राम रन करून त्याच्यातल्या एरर दुरुस्त झाल्यानंतर तो त्याला कन्वर्ट करतो. येतं लक्षात? आणि ते कन्वर्ट झाल्यानंतर त्या प्रोग्रामला रन करतो. ओके. तसा इंटरप्रेटर नाही करत. इंटरप्रेटर काय करतो, लगेच त्याला कन्वर्ट बी करतो आणि लगेच रन करतो. स्टार्ट बटन दाबल्याबरोबर त्याचं काम काय करतो, तो ह्या लाईनमध्ये एरर आहे का, नाही आहे, मग पहिलेच लाईन लगेच ओके तर त्याला लगेच स्टार्ट बटन, प्रोग्राम लगेच कन्वर्ट पण केला आणि रन पण केला. समजतंय? म्हणजे कन्वर्ट करून रन करतो. आता पहिली लाईन ओके, दुसरी ओके, तिसरी ओके, चौथी ओके, पाचव्या लाईनला प्रॉब्लेम आहे, तिथे जाऊन तो काय करणार, थांबणार. म्हणजे प्रोग्राम रन पण झालेला आहे पण जिथं एरर येईल तिथं जाऊन काय केलं त्याने, थांबला. म्हणजे तुम्हाला लगेच समजतं की आपल्या प्रोग्राममध्ये कुठे कुठे कशा कशा एरर आहेत. तर अशी एक काम करण्याची जी पद्धत आहे त्याला कोणची पद्धत म्हणतात, इंटरप्रेटर पद्धत असं म्हणतात. आणि एक काय आहे की मी सगळा प्रोग्राम तो मग वेळ घेतो, तेवढा पूर्ण प्रोग्राम काय करायला वेळ लावतो, वाचायला वेळ लावतो. वाचून झाल्यानंतर त्याचे एरर दाखवण्यासाठी वेळ घेतो. एरर दाखवून झाल्यानंतर जर तुम्ही एरर फ्री केला, सगळ्या एरर त्यातल्या काढल्या, परत तो वाचून घेणार, परत काय एरर आहे का, नाही आहे, मग त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर तो त्या प्रोग्रामला काय करणार, कन्वर्ट करणार. कन्वर्ट करण्यासाठी वेळ घेणार, पूर्ण प्रोग्राम एक साथ सगळा प्रोग्राम कन्वर्ट करायचा म्हणल्यानंतर, आणि तो कन्वर्ट झाल्यानंतर तो एक्झिक्यूट करणार. तोपर्यंत तुम्हाला काय काम आहे का, तोपर्यंत काही काम नाही, तुम्ही तोपर्यंत कॉम्प्युटरच्या समोर बसून राहतात. त्याच्यामुळं कधी कधी असं वाटतं की हा कंप्लायर जो आहे तो खूप वेळ घेतो असं वाटतं. ॲक्च्युली दोघाला तेवढाच वेळ लागणार आहे, पण हा वेळ न घेता काय करतो, लगेच त्याचं काम स्टार्ट झालं. काम स्टार्ट केलं का तो काय करणार, लगेच मध्येच बंद पडणार, मध्येच तुम्हाला म्हणणार तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करा. तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करून पुढे जातात. पुढे गेले का पुढे परत जिथं प्रॉब्लेम असेल तिथं जाऊन काय करणार, एरर दाखवणार. दोन्हीला बी तेवढाच वेळ लागणार आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की हे ताबडतोब रन होतो, ताबडतोब आपल्याला एक्झिक्यूट होतो, आणि एक्झिक्यूट झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता हे काम याचं लगेच चालू झालेलं आहे. आणि तो सुद्धा तेवढ्याच एरर जे काय असतील ते एरर दाखवणार, ते एरर दुरुस्त करून घेणार, आणि एरर दुरुस्त झाल्यानंतरच तो प्रोग्राम कम्प्लिटली एक्झिक्यूट होणार, एरर फ्री एक्झिक्यूट होणार. येतं लक्षात? तर ही दोन पद्धती आहेत, इंटरप्रेटर आणि कंप्लायर. जो कम्प्लिटली प्रोग्राम रन करणार त्याला कंप्लायर असं म्हणणार. जो इंटरप्रेटर मध्ये मध्ये थांबत थांबत तुम्हाला चुका दाखवून नंतर प्रोग्राम रन करणार त्याला काय म्हणणार, इंटरप्रेटर असं म्हणणार. ओके. तर हा फरक आहे इंटरप्रेटर आणि कंप्लायर मधला. ओके.
किती वाजले अंजुम? सगळं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही लॉग इन होऊन काय फायदा आहे? सर फॉर्म भरायचा होता. ते कारण नाही चालत. फॉर्म भरायचं तर आम्हाला सांगायचं, आज लेक्चर घेऊ नका, आपण लेक्चर उद्या घेऊ, माझा आज फॉर्म भरून होऊ द्या. असं पण चालतं ना, त्याला काय होतं, आपण एक दिवस सुट्टी घेतली सगळ्यांनी मिळून. जे काही काम असेल ते तुम्ही वेळेच्या आत पूर्ण करायचे तुम्ही तुमचे कामं. आपल्या लेक्चरसाठीचा जो वेळ आहे तो रिझर्व ठेवायचा पूर्ण, तरच तुम्हाला ते कळणार आहे. नाही तर अर्धवट कळून काय उपयोग होणार आहे का? सांग बरं मला, इंटरप्रेटर म्हणजे काय आणि कंप्लायर म्हणजे काय? अंजू शिकलेली मागच्या वेळेस तू. ते समजलं मी पाहिजे ना आपल्याला, काय चाललंय काय नाही. ठीक आहे, आता कोण सांगाल मला? प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे इथपासून सांगा. लँग्वेजेस म्हणजे काय, त्याच्यामधले प्रकार आणि त्याचं काय काम असतं, कशासाठी असतं, कंप्लायर कशासाठी असतो, इंटरप्रेटर कशासाठी असतो, कोण सांगाल? हॅलो, आहे का? समजलं काही का? सगळं डॉक्युमेंट गेलं? मी काय विचारतोय? हॅलो, 31 विद्यार्थी ऑनलाईन. गेला, घडीत येतो घडीत जातो. KJ क्रिएशन्स, काही खरं नाही तुमचं. तुम्ही काय शिकणार नाही याच्यामध्ये. खूप वेळा सांगितले तुम्हाला, तुमचा मोबाईल वगैरे सायलेंट करून ठेवायचा आहे, मोबाईल कॉल अटेंड करायचे नाही क्लासमध्ये असताना. बोला, कोण सांगताय? प्रणाली सांग सगळं. काय लँग्वेजेस म्हणजे काय? सर 2 टाइप्स ऑफ लँग्वेजेस पाहिले आपण. हाय लेवल अँड लो लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज ही आपण स्वतः बनवतो, ती कॉम्प्युटरला नाही. ज्यावेळेस आपण ती लो लेवल म्हणजे कॉम्प्युटरमध्ये एंटर करतो त्यावेळेस ती लो लेवलमध्ये कन्वर्ट होते. कॉम्प्युटरमध्ये एंटर करण्याआधी आपल्याला ती लो म्हणजे कॉम्प्युटरमध्येच करतो आपण. हे जे काही कोडिंग करतो ते कशावर करतो? कॉम्प्युटरमध्ये. पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं का? हे जे आपण लँग्वेजेस पाहतोय, हाय लेवल लँग्वेजेस किंवा लो लेवल लँग्वेजेस, हे सुद्धा काय आहे? हे काय आहे? कॉम्प्युटर लँग्वेज. पण मग ते काय कोणत्या प्रकार येतात कॉम्प्युटरच्या? हार्डवेअर का सॉफ्टवेअर? ते काय आहे? सॉफ्टवेअरच आहे. तर मग हे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर आपण कुठे यूज करणार आहे? कॉम्प्युटरमध्येच यूज करणार आहे. सी म्हणा, C++, जावा, पास्कल, कोबल, हे जे लँग्वेजेस आहेत हे आपण कुठे यूज करणार आहेत? कॉम्प्युटरमध्येच यूज करणार आहेत. आणि ते कॉम्प्युटरमध्ये जसं आपलं वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, तसं आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून वापरणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग इन्स्टॉल करून वापरल्यानंतर आपण त्या लँग्वेजेसमध्ये एक कोडिंग तयार करणार आहे. काही काहींना तर त्यांचे स्वतःचे हे पण नाही आहेत, म्हणजे कंपोजर पण नाही, ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम तयार करतो ना. जसं वर्डमध्ये आपल्याला एक पेज असतं, त्याच्यावर आपण प्रोग्राम तयार करतो. एक्सेलमध्ये शीट असतं, प्रोग्राम तयार करतो म्हणण्यापेक्षा आपले डॉक्युमेंटेशन तयार करतो. एक्सेल शीट असते, त्याच्यामध्ये आपण टेबल तयार करतो, बरोबर. पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन तयार करतो. तसे तुम्ही काही प्रोग्रामिंगसाठी जे आहे, कित्येक प्रोग्रामिंगसाठी तुम्ही डायरेक्ट नोटपॅड ओपन करून तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता? कोडिंग करू शकता. त्याची एक फक्त पद्धत ठरलेली, त्याची एक सिस्टीम आहे, त्यांची एक स्वरूप आहे त्या लँग्वेजेसचं. त्या स्वरूपामध्ये, त्या कोडिंगमध्ये जर तुम्ही ते तयार केलं, कंपोज केलं, त्याला काय म्हणतं? कंपोज करणे. आणि हा पूर्ण प्रोग्राम मग तुम्ही कंप्लायरमधून किंवा इंटरप्रेटरमधून तुम्ही काय करू शकता? त्याला कन्वर्ट करून घेऊ शकता. असं इंटरप्रेटर कंप्लायरसुद्धा तुम्हाला एक्सटर्नली भेटतं, किंवा काही काही लँग्वेजमध्ये C असेल, कोबल असेल, पास्कल असेल, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो काय करतो? त्या लँग्वेजेसच्या पॅकेजेस बरोबर, सॉफ्टवेअर बरोबरच ते येतं. तुम्ही जे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे कोडिंगसाठी, प्रोग्रॅमिंगचं, त्या सॉफ्टवेअरमध्येच ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? त्याच्यासोबत येतात. काही याच्यामध्ये फक्त इंटरप्रेटर येतो, काही याच्यामध्ये फक्त काय येतो? कंप्लायर येतो. काही लँग्वेजेसमध्ये, हाय लेवल लँग्वेजमध्ये काही याच्यामध्ये काय असतो? कंप्लायर असतो, आणि काही याच्यामध्ये
इंटरप्रेटर असतो. आणि त्या याच्यामध्ये दोन्ही पण येतं, तुम्हाला जे वापरायचं वापरा, कंप्लायर वापरा किंवा इंटरप्रेटर वापरा. आणि दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते वापरून तुम्ही काय करू शकता, तुमचं कोडिंग किंवा प्रोग्रामिंग कंप्लीट करू शकता आणि त्याच्या एरर काढू शकता. आणि एरर काढून झाल्यानंतर काय, तो प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता, म्हणजे रन करू शकता. समजतं? सांगा आता, कोण सांगताय पूर्ण माहिती? घर पगारे मी सांगू का सर? सांग ना. सर 2 प्रकारच्या लँग्वेजेस आहेत, एक हाय लेवल आणि लो लेवल. लो लेवल लँग्वेज म्हणजे बायनरी लँग्वेज जी कम्प्युटरला समजते, आणि हाय लेवल लँग्वेज म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्लस प्लस जावा या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ज्या हाय लेवल आहेत. त्यानंतर मशीन कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते, म्हणून हाय लेवल मधलं सगळं लो लेवल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंप्लायर आणि इंटरप्रेटर करतात. कंप्लायर हे फक्त तेवढंच काम करत नसून त्यातलं मिस्टेक सुद्धा काढतात दोन्ही पण, कंप्लायर आणि इंटरप्रेटर. पण कंप्लायर हे पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर त्यातलं मिस्टेक काढतं, तर इंटरप्रेटर मिस्टेक आली तर लगेच काढतो. वाचून झाल्यानंतर, पूर्ण प्रोग्राम वाचून झाल्यानंतर कंप्लायर काढतो आणि इंटरप्रेटर मध्ये मध्ये थांबत दाखवतो. जिथे मिस्टेक असेल तिथे ते लगेच थांबतो आणि दाखवतो. बरोबर. पुढे सांग. बोल, तुलाच मध्ये इंटरप्ट केलं मी. झालं का सांगून? आवाज येत नाही का माझा? हॅलो, आवाजाला प्रॉब्लेम येतो माझ्या? कोणला येतो का क्लिअर येतो आवाज सगळ्यांना? येतोय आवाज क्लिअर येतोय. ओके, ठीक आहे. तिचं काहीतरी हे असेल, नेटवर्क इश्यू असेल. समजलं सगळ्यांना मग? शुभम खांबट समजलं का? अमोल कांबळे, श्रावणी वावरे एकटीच आहे का दोघी जणी आहेत तुम्ही ऑनलाईन? श्रावणी आहे का? बरेच जण असे गायब होते. झोप आले काय क्लासमध्ये? जड झाला का क्लास? पूजा समजलं का काही? स्वाती, वैष्णव, वर्षा राणी, क्लासमध्ये काय शिकवलं ते समजलं का सगळ्यांना? देलराय माधुरी, सुविधा गुजर, समजलंय? लँग्वेजेस म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम तयार करू शकतो, एखादा सॉफ्टवेअर तयार करू शकतो. प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्रामची व्याख्या काय आहे? कोण सांगल? प्रतीक्षा. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तर असा सेट तयार करणे म्हणजेच प्रोग्राम तयार करणे. आणि हा प्रोग्राम तयार करण्यासाठी आपल्याला कोडिंग करावं लागतं. एक कॉम्प्युटरचे कोडमध्ये आपल्याला प्रोग्राम करावा लागतो. पण आपण डायरेक्ट बायनरी कोडमध्ये प्रोग्राम तयार करू शकतो का? नाही. म्हणून मग आपण एक युजर इंटरफेस तयार करतो. आणि तो युजर इंटरफेस म्हणजे सी किंवा पास्कल, कोबल वगैरे अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून आपण तो तयार करत असतो. ओके. मग आता ह्या जे सगळ्या लँग्वेजेस जे आहेत ह्या लँग्वेजेस वापरून आपल्याला प्रोग्राम तयार करता येतो. आणि तयार केलेला प्रोग्राम आपल्याला पुन्हा कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये म्हणजे बायनरीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. तो कन्वर्ट करण्याच्या आधी त्याचे एरर्स शोधणं गरजेचं असतं. तर हे सगळं काम कंप्लायर किंवा इंटरप्रेटर करत असतं. ओके. समजलं सगळ्यांना? तर मग त्या पद्धतीने आता माहिती काय करायची? लिहून काढायची. आणि लिहून काढून काय करायची? आपली आजची जी असाइनमेंट असेल त्या असाइनमेंटमध्ये सबमिट करायची. करताल का सगळेजण? अजून कोणाकोणाच्या असाइनमेंट राहिले सबमिट करायचे आहे? 100% कोणी सबमिट केले आतापर्यंत सगळ्या असाइनमेंट? प्रत्यक्षाने केल्या, गौरीने केल्या, कृपाने केल्या. गौरीच्या झाल्या का? किती राहिले गौरी अजून?
सगळ्या झाल्या सर. सगळ्या झाल्या. माधुरी? हो सर, मी पण केले कंप्लीट. बरं बरं. अजून कोणी केलं सगळ्या 100% कंप्लीट असाइनमेंट? साधनाने केलं इथे. अजून असाइनमेंट केलं का पूर्ण? नाहीच केल्या, नाही म्हणतात. का बरं, काय प्रॉब्लेम येतो? कंटाळा येतो घरी गेल्यानंतर, झोप येते? काही काम आहे का? शाळा चालू आहे का सध्या? कॉलेज चालू आहे? घरी बसून आपल्याला काय करायचं आहे? मोबाईलमध्ये ते असाइनमेंट पाठवायच्यात. शुभांगी कापशे गेली लगेच गायब. असाइनमेंटचं नाव घेतलं का सगळेजण गायब होतात का? शुभम? बरं, आता 1 किंवा 2 राहिले असं कोण आहेत? सर माझी एक राहिली. दिव्या काळेची 1 राहिली. अजून कोण आहे 1 किंवा 2 राहिली? ऍक्टिव्हिटी राहिली आहे. ऍक्टिव्हिटी राहिली आहे. फक्त ऍक्टिव्हिटी राहिली. ओके. प्रतीक्षा पवार पण गायब. असाइनमेंट म्हणलं का गायब. आता तुम्हाला छेड्या द्यायला पाहिजे इथे बोलून. श्रावणी वावरे आहे का ऑनलाईन? का मोबाईल चालू करून गेम खेळत बसली? मला उत्तर नाही आलं, रिप्लाय नाही आला की मी तुमची ॲबसेंटी लावणार, कारण तुम्ही नुसतं मोबाईल चालू करून बसले म्हणजे तुमची प्रेझेंटी लागणार नाही. श्रावण गुजर आहे का? फक्त मोबाईल चालू करून ठेवला आहे? ठीक आहे. 2 कोणाचे राहिले? 2 तुमची ॲबसेंटीच आता, श्रावणीची, श्रावणची. अमोल? सर 2 कंप्लीट केले. फक्त 2च कंप्लीट झाल्या. 2 राहिले कोणाचे? माझे 2 आहे. 2 राहिले. दीपचे राहिले 2. अजून 3 असाइनमेंट कोणाकोणाचे राहिले? 3. जयश्री उरणकर. ओके. अजून प्रतीक्षा किती राहिल्यात असाइनमेंट? लगेच लेफ्ट. विचारायचा उशीर आहे. किती? 4 जण लेफ्ट झाले. 30-31चे हे होते. आता किती राहिलेत? 25 राहिलेत. गेला लगेच ऋषिकेश मोडे. ऋषिकेश मोडे किती असाइनमेंट राहिल्यात? जातो येतो कशाला? ऋषिकेश मोडे. सर नेटवर्क इश्यू आहे. कोण आहे? मोडे. सर 2 झाले का फक्त पूर्ण? 2 राहिले. 2 राहिल्यात. मग कधी होतील आता? भुजबळ आदित्य, निकिता दिसले. हो सर. हो काय? मग सगळ्याच राहिल्यात. मग कधी होतील सगळ्याच राहिल्या तर? करते. हां. पूजा कुठे आहे? पूजा वावरे. पूजा नाही केलं होते लेक्चर. हां, मग लेक्चर करायची गरजच नाही तिला, नाही का? आदित्य? आदित्य पण नाही सांगते. नाही ते आहे ना, तो समोर आहे. किती राहिल्यात? 12च आहेत ना तेवढ्या. किती आहेत सगळ्या? 12च राहिले म्हणतो. किती असाइनमेंट राहिल्यात? तर 12च राहिल्यात. महाजन गौरी, महाजन कृपा, महाजन सायली. सायलीचे किती राहिले? तुमच्या कंप्लीट झाल्या? सगळ्या पाठवल्यात. सायलीच्या? सर सगळेच राहिले. सगळ्याच राहिले. कधी होणार आहेत? सर करते. वर्षाराणी किती राहिल्यात? किती झाल्यात? कंप्लीट आहे सर. सगळ्या कंप्लीट आहेत. मग सांगायचं ना सगळ्या कंप्लीट आहेत म्हणून. सगळ्यात आधी सांगायचं. सगळ्यात आधी ते विचारलं कोणाचे कंप्लीट आहेत. शुभम खांबट. दुसरा खांबट कुठे आहे? तर तो नाही आला. नाही आला. दोघं सोबत नाही का? नाही सर. त्याच्यानंतर पूजा मेहर. सर राहिल्यात. किती? सगळ्याच? सर एकच झाली होती, म्हणजे मला माहितीच नव्हते ना किती असाइनमेंट म्हणून. जेव्हापासून स्टार्ट केलं ना लेक्चर तेव्हापासून केलं. तेव्हापासून केलं. आधीच्या पण देतो मी. भार्गवी? हो. भार्गवीचे झाले का असाइनमेंट? हॅलो
ॲबसेंटी लावू का? दुसऱ्या याला रिप्लाय नाही आला का ॲबसेंटी आहे तुमची? आदर्श हो सर. किती असाइनमेंट झाल्या, किती राहिल्या? सर 2च राहिल्यात. हां, कंप्लीट करून घ्या सगळेजण. परत परत मला विचार नका लावू, प्रत्येकाला नाव घेऊन. प्रणाली पवार, तुझे पण सगळे असाइनमेंट कंप्लीट करून घे. हो चल, थांबायचं मग आता इथे. असाइनमेंट आजची जी आहे तर मी पाठवतो तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये. त्या मोबाईल ॲपवरतीच तुम्ही असाइनमेंट सबमिट करायची. ओके, चला थांबूया आपण इथे.